नमस्कार विद्यार्थ्यांनो, इयत्ता 12वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील व्याकरण हा घटक आपण पाहत आहोत. त्यातला समास हा घटक आपण पाहतोय. त्याच्यामध्ये समासाचे आपण अव्ययभाव समास, तत्पुरुष समास आणि द्वंद्व समास, तर हे समास पाहिलेले आहेत. आता आपल्याला बहुव्रीही समास करायचा. आता बहुव्रीही हा समास पाहत असताना बहु आणि व्रीही, बहु याचा अर्थ काय आहे? बहु म्हणजे पुष्कळ, बहु म्हणजे पुष्कळ आणि व्रीही, व्रीही याचा अर्थ धान्य असा होतो. बघा आता इथं उदाहरणार्थ मी सांगितलं की माझे कोकणातील मामा बहुव्रीही आहे. उदाहरणार्थ बघा, माझे कोकणातील मामा बहुव्रीही आहे. बहुव्रीही आहे. आता याच्यामध्ये बघा, इथं बहुव्रीही हा सामासिक शब्द घेतला. बहुव्रीही म्हणजे काय? बहु म्हणजे पुष्कळ आणि व्रीही म्हणजे धान्य. आता मग माझे कोकणातील मामा पुष्कळ धान्य पिकवणारे आहेत. बघा, मग बहुव्रीही याचा अर्थ काय? पुष्कळ असे धान्य. मग जे पुष्कळ धान्य पिकवतात ते, मग ते कोण आहे? मामा. म्हणजे मला याच्यामध्ये बहुव्रीही, बघा याच्यामध्ये पुष्कळ, बहु म्हणजे पुष्कळ आणि व्रीही म्हणजे धान्य, तर मी ह्या पुष्कळ धान्य पिकवणारे, म्हणजे इथं बहु म्हणजे पुष्कळ आणि व्रीही म्हणजे धान्य, तर या दोन्ही शब्दांबद्दल बोलत नसून मी पुष्कळ धान्य कोण पिकवतं त्या मामांच्या बद्दल बोलते. बघा, म्हणजे याच्यामध्ये काय होतं, तर या दोन्ही पदातून जेव्हा तिसऱ्याचा बोध होतो तेव्हा बहुव्रीही समास होतो. बघा, या दोन पदातून जेव्हा तिसऱ्याचा बोध होतो तेव्हा बहुव्रीही समास होतो. मग मला बहु म्हणजे पुष्कळ आणि व्रीही म्हणजे धान्य, मग पुष्कळ धान्य पिकवणारे जे कोण आहेत ते कोण आहेत? तर मामा. म्हणजे मी इथं मामांच्या बद्दल बोलते. आलं का लक्षात? आता उदाहरणार्थ आपण दुसरं बघूया. उदाहरणार्थ पार्वतीने नीलकंठास वरले. नीलकंठास वरले. आता याच्यामधलं नीलकंठ हा सामासिक शब्द आहे. तर याच्यामध्ये बघा, नीलकंठ, नील म्हणजे काय? बघा, नीलकंठ या शब्दाचा विग्रह करताना निळा आहे ज्याचा कंठ असा. आता इथं नीलकंठ या शब्दाचा विग्रह करताना निळा आहे ज्याचा कंठ असा, तर निळा कंठ कोणाचा आहे? तर शंकर. निळा कंठ कोणाचा आहे? शंकर. म्हणजे इथं मी निळा, नील आणि निळा आणि कंठ, तर या निळ्याबद्दल सुद्धा बोलत नाही आणि कंठाबद्दल सुद्धा बोलत नाही, तर ज्याचा निळा कंठ आहे अशा शंकराबद्दल बोलते. म्हणजे याच्यामध्ये ह्या दोन्ही पदांना महत्व नसून त्यातून तिसऱ्याच पदाचा जेव्हा बोध होतो तेव्हा बहुव्रीही समास होतो. बघा, या समासामध्ये जेव्हा दोन्ही पदांना महत्व नसून जेव्हा तिसऱ्या शब्दाचा बोध होतो तेव्हा त्यास बहुव्रीही समास म्हणतात. मग इथं मला
निळा आणि कंठ याच्याबद्दल जर नाही बोलायचं तर ज्याचा निळा कंठ आहे अशा शंकराबद्दल बोलायचंय. मग याच्यामध्ये बघा ह्या म्हणजे या दोन पदांशिवाय निळा कंठ या दोन पदाशिवाय तिसऱ्याचा जेव्हा बोध होतो तेव्हा बहुव्रीही. मग तिसरा कोण आहे तर शंकर, हा तिसरा आहे. मग हा बघा तर याच्यामधला दोन म्हणजे तिसरा जो शब्द आहे तो काय होतो या शब्दाचं म्हणजे तिसऱ्या पदाचं म्हणजे हा जो नीलकंठ शब्द आहे हा शंकरासाठी विशेषण. बघा विशेषण म्हणजे इथं विशेष आणि विशेषण विशेषण विशेष असा संबंध येईल. विशेषण विशेषण आणि विशेषण विशेषण आणि विशेषण. तर शंकराला म्हणजे नीलकंठ म्हणजे शंकर हा शंकर निळाकंठ कोणाचा आहे नीलकंठ आणि विशेष काय असेल शंकर. बघा मग शंकरासाठी हा नीलकंठ हा विशेषण आहे. बघा शंकराला नीलकंठ हे लागलेलं विशेषण आहे. म्हणजे इथं या दोन्ही पदातून तिसऱ्याचा बोध होतो म्हणजे विशेषण विशेष हा संबंध आपल्याला इथं पाहायला मिळतो. म्हणजे हा कर्मधारय समासासारखाच आहे. बघा म्हणजे हा कर्मधारय समासासारखा आहे. मग याच्यामध्ये नीलकंठ हे शंकर या तिसऱ्या नामाचं विशेषण आहे. नीलकंठ हे शंकर या तिसऱ्या नामाचं विशेषण आहे. या मग हा कर्मधारय समास होईल. पण काय आहे पण वाक्यात निळा असा कंठ. बघा वाक्यात निळा असा कंठ याबद्दल बोलायचं नसून शंकराबद्दल बोलायचं आहे. निळा असा कंठ म्हणजे याच्यामध्ये निळा आणि कंठ याच्याबद्दल न बोलता आपल्याला शंकराबद्दल बोलायचं आहे. म्हणून हा बहुव्रीही समास आहे. जरी कर्मधारय समासासारखा असला तरी आपल्याला निळा आणि कंठ याच्याबद्दल न बोलता आपल्याला शंकराबद्दल बोलायचं आहे. म्हणून हा समास कुठला आहे बहुव्रीही. म्हणजे या दोन्ही पदातून जेव्हा तिसऱ्याचा बोध होतो तेव्हा बहुव्रीही समास होतो. आता याच्यामध्ये आपल्याला अजून एक उदाहरण पाहता येईल. आपण अजून एक उदाहरण पाहूयात. समुद्राने पितांबराला आपली कन्या दिली. पितांबराला आपली कन्या दिली. आता इथं याच्यामध्ये सामासिक शब्द आहे पितांबर. कुठला शब्द आहे पितांबर. पितांबर. आता या शब्दाचा विग्रह करताना पीत पीत याचा अर्थ काय पिवळा. पिवळा म्हणजे पिवळे म्हणजे पिवळे. अंबर अंबर म्हणजे काय तर वस्त्र. बघा मग पिवळे आहे अंबर म्हणजे वस्त्र ज्याचे पिवळे आहे अंबर म्हणजे बघा पिवळे आहे ज्याचे वस्त्र तो. तो कोण आहे विष्णू. बघा मग याच्यामध्ये आपल्याला पीत म्हणजे पिवळे आणि अंबर म्हणजे वस्त्र. तर या दोन्ही बद्दल न बोलता आपल्याला कोणाबद्दल बोलायचं आहे विष्णू बद्दल. म्हणजे समुद्राने विष्णूला आपली कन्या दिली. पण इथं काय म्हटलंय समुद्राने पितांबराला आपली कन्या दिली. तर इथं पितांबरामध्ये पीत म्हणजे पिवळे आहे वस्त्र ज्याचे असत.
मग कोण आहे तो, तर विष्णू. म्हणजे इथं पिवळं आणि वस्त्र याच्याबद्दल बोलायचं नसून आपल्याला विष्णू बद्दल बोलायचं. म्हणजे या सामासिक शब्दातील दोन पदांना महत्व नसून तिसऱ्याच पदाचा जेव्हा बोध होतो तेव्हा बहुव्रीही समास होतो. आता बघा बहुव्रीही समासाची व्याख्या. बहुव्रीही समासाची व्याख्या बघा. तर दोन्ही पदांना ज्या समासातील दोन्ही पदांना महत्व नसून त्यातून तिसऱ्याच पदाचा बोध होतो. तेव्हा बहुव्रीही समास होतो. बहुव्रीही समास होतो किंवा त्यास बहुव्रीही समास म्हणतात. बघा मग याची आपल्याला अनेक उदाहरणं पाहता येतील. उदाहरणार्थ लक्ष्मीकांत, त्यानंतर पद्मनाभ, त्याचबरोबर गजानन, जितेंद्रिय, चक्रपाणी, ही आपल्याला उदाहरणं पाहता येतील. बघा ही बहुव्रीही समासाची आपल्याला उदाहरणं पाहता येतील. आणि याच्या बरोबरच हा बहुव्रीही समास इथं संपलेला आहे आणि समास हा घटक इथं संपलेला आहे. धन्यवाद.